टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पट्टणकोडली गावामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गनिमी गावाने इथल्या शिवप्रेमींनी बसवला होता। त्या दिवशी सुद्धा आंदोलन मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी केलं आहे। आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी एकत्रितपणे येऊन आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याचा निर्धार केला आहे। आपण जर बघितलं तर पट्टणकोडली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता 144 कलम इथल्या नागरिकांना लागू केलेला आहे। त्यामुळं जमावबंदी आदेश लागू केल्यामुळं कुणालाही पुतळ्याजवळ जाता येणार नाही। पण आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज जिथं पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन या दोघांची आता बैठक सुरू आहे। पण पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथले स्थानिक प्रशासन एकत्रितपणे येऊन हा जो पुतळा बेकायदेशीर जो बसवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा काढण्यासाठी पूर्ण प्रशासन तयार झालं आहे। त्यामुळं आता बैठक होणार, पोलीस प्रशासन होणार, सगळे एकत्र आले आहे। त्यामुळं संपूर्ण पट्टणकोडली गावाला आता पोलीस छावणीचं स्वरूप निर्माण झालं। आपण जर बघितलं तर दृश्यामध्ये वेगळं ग्रामपंचायत प्रशासन असू दे, प्रांत अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, DYSP, पोलीस निरीक्षक, पोलीस फौजफाटा जवळजवळ 300 ते 350 पोलीस या गावामध्ये आता पोलीस छावणी स्वरूप झालं आहे। चारी बाजूनं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात झाला आहे ते रस्ते सगळ्यात अडवण्यात आले आहेत। त्यामुळं कुठंतरी तणावाचं वातावरण सध्या पट्टणकोडली गावामध्ये झालं आहे। आपण जर बघितलं तर आता हा पुतळा काढण्याच्या तयारीला आता पोलीस प्रशासन सध्या सज्ज झालेलं आहे। जोपर्यंत आता बैठका सुरू आहेत त्यामुळं पट्टणकोडलीला तणावपूर्ण शांतता जरी म्हणली तरी तणाव मोठ्या प्रकारे। कॅमेरामॅन निखिल विशेष मी सायन्स जाधव, TV9 मराठी, पट्टणकोडली, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।